तर आता 2:30 वाजलं. काय करू काय कळत नाही मला. त्याने किती म्हणेल तेवढं पैसे देतोय. त्याने आल्या लगेच. आता बघितलं त्यांनी हे तर गेटवर येऊन आपल्या गेटपाशी येऊन वाजवून गेले. तो म्हणतो अजूनही वास गेला नाकात. बघा कान तेच झालं की त्या हाताने घेऊ द्या. ठेव त्यात ह्यात नाही हात उचलून ठेव. एक काय मला वाटलं त्याच गल्लीत आहे तुम्ही तिकडच्या. अच्छा तर सांगितलं तुला पॅकेट बारकी मोठं आणलं बघा आता. वो सो गाईज तर हे बघा मी आत्ता मोजे धुतल्यात हे सगळे. म्हणजे एकच होती जोड मोजे आणि माझे 3 शूज बाहेरच पडले होते बघा. तुम्हाला दाखवतो. इथं एक कप्पा केला आम्ही खाली. या कप्प्यातच पडून होते. म्हणजे मी शूटवरनं आलो आणि तसंच ठेवलेलं ह्याच्यामध्ये. ते बघा चप्पल सगळे शूज वगैरे आहेत अजून. तर इथंच होते. आणि मग मी काय केलं आत्ता म्हणलं सकाळ आंघोळ करायच्या आधी पहिला सगळे शूज मस्तपैकी स्वच्छ धुवून व्यवस्थित हे बॉक्समध्ये इथं पिशवीमध्ये असं ठेवले. तोपर्यंत अजून कप्पा स्पेशल नाही त्यामुळे त्यात असं ठेवले. नंतर स्पेशल कप्पा झाला की होईल व्यवस्थित. इकडे जेवायला चालल्यात मम्मी त्यांनी. आणि विहान बघा किती खुश झालाय. टेरेसवर जाणार आहे म्हणून त्याने टेरेसवर बसतात मग मजा यायला लागली त्याला. हे बघा जेवणामध्ये काय आहा अरे बापरे आज लईच काय मेनू. मटकी ही काय हे आपले शेवग्या शेंग भाजी लोणचं भाकरी आणि चपाती. वा 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 मस्तच मजा आली. आणि माईन मुळ्यात लोणचं आता बघा कसं मजा येते. आणि खरडा पण आहे. थांबता खरडा दिसत नाही. हां खरडा पण आहे मेथीची भाजी पण आहे. हे बघा आता कसा खुश होणार. ये चला वर चला तर बघा विहान किती मजा आहे. ते बघा कसा उभारलाय आता खुश होऊन चाललंय. हा आखी असे काय हिरो आणि ही हिरोईन. चला आता हे चालल्यात सगळेजण जेवायला. ती बघा खाली बघा थैली में क्या दिख रहा है. ये बड़े बड़े थैली में छोटे छोटे बिस्किट होते रहते हैं. आणला काय बिस्किट शिवाय चहा पिता येत नाही त्यामुळे बिस्किट आणायला लावलेलं सकाळसाठी. तर आणला वाला सोडायला गेला. मम्मी गेली आमची मावशीकडे मम्मीच्या मावस बहिणीकडे. चुलत काय हां चुलत बहिणीकडे. चुलत असो मावस बहीण झाली बा आपल्या. तर हे बिस्किट येता येतं आण म्हणलं. याचं काय चालू आहे भाकरी. आता बघा भाकरीचं पीठ वगैरे आणलेलं घेऊन परवा दिवशी. भाकरी पचनक्रियासाठी चांगल्या असत्या. चपातीपेक्षा भाकरी खाता येईल तेवढं खात जावं कारण भाकरी चांगली आहे. आणि पचनक्रिया आत्तापासूनच व्यवस्थित राहिली तर आपण जेव्हा एज होईल तोपर्यंत चांगलं खिलाडी राहू शकतोय. नाहीतर मग काय ना काय त्रास प्रॉब्लेम. हे बघा भाकरी बनवल्या. आणि आमचा चपाती नाही भाकरी काय पाहिजे तुला भाकरी का चपाती. चला आपण जाऊ बाहेर. काय आणलं बघा आता. वो गरम लागायला. मी मला बिस्किट जाऊन ठेवलंय मी एक. हे बघा हॅप्पी आपली जोडणी केल्या बघा. स्वतःसाठी हॅप्पी आणले त्याला आवडते म्हणून. मला मॅगी मिळाली. सगळी बारकीच होती. मोठी बांधली तर मोठी नव्हती ती म्हणले गाव. आणि 5-5 वालीच होते बिस्किट. ते बघा 5-5 वाली घेऊन आले सगळे. आणि आणले काय बघा. आणि मगाशी मला विचारायचं चालतं काय समोसा. बघा समोसा घेऊन आले. काढ बाहेर. ए मी आण समोसा. अरे मग पहिला आणून सांगितलं असं चहा प्यायलाच नसता की हे ना चहा प्यायची जरूरतच नव्हते ना. मग बघा समोसा आणलाय. आणि मला मगाशीच आठवणी चालतं की समोसा आठवलेलं की खायचं तेवढ्यात आठवलं घेऊनच आला. पण ॲक्च्युली मी आता चहा बिस्किट खाल्लेलं. आणि विहान समोसा खाल ना समोसा जब तक पॅकेट नव्हतं तर सांगितलं तुला पॅकेट बारकी मोठा 10 वाला पण नव्हता. गुड्डे खाऊन कंटाळला. लय गुड्डे पप्पाने आणलेले जास्त. हां कधी मारे कधी 20 कधी भूक लागलेली. तिकडे पण नेले थोडे. त्यांना पण नेला काय
हां मावशीकडे गेले तर त्यांना पण नेलं वाटतं आणि आपल्याला पण आणलं. त्या हाताने घेऊ द्या. ठेव त्यात ह्यातनं ह्यात उचलून ठेव. एक अजून एक 2 वा 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 जुळणी केली बाबा स्वतःच तेवढी. ठेव 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 ना सोड. पडत देते खाली. जरा स्वतःची जुळणी झालेली आहे. वे बाय. तिकडनं बघा वास आलाय तिला नाकात गेला बघा. 2 मिनिटं बघा आता. बघा इथं वास बघा जुई वास गेला नाकात बघा समोस्याचा. कान तेच झालं की समोसा म्हटल्यावर. हा तरी बघत होतीस एवढं तिरके मेरे को मिला के का नाही. आणि मग कान तेच झाली आणि नजर माग पडली आहे ना. काय देव समोसा खाणार आहेस तू. तुझा उपवास होता ना समोसा खायचा नाही म्हणून. थांब तुला देतो. त्याला तिला भूक लागल्या म्हणते आता तिला 2 देतो अनन्याला. मी पण 2 बिस्किट खाल्ले तरी म्हणून मला भूक नाही एवढे नाही. मग मी बिस्किट काढले काय द्या प्लेटमध्ये. चांगले आहे प्लेट. चला समोसे मिळाले. इकडे बघू खुश खुश. आता ओळखत अरे देवा समोसे मिळाला पलटी मारली. तेरे को देख लूंगा बाद में. काय पिशवीत ना मजा आला. बाबा येणार आहे. बाबा खाऊ आणणार आहे. विहानला देणार नाही. नाही द्यायचा. विहानला नाही द्यायचा. त्यांना सांग बाबा येणार आहे. हे कुठला कसं अनन्याचं हेडफोनचं हे वालं घ्यायला लागले वडून काढायला लागले म्हणून त्याला म्हणलं आंट्या चावतंय. ऐक बोलले थांबा. तर त्याला म्हटलं ते काढू नको आंट्या त्यात चावतंय. तर ते हसते माझ्याकडे रिॲक्शन आता पहिलं तसं कसं हसते ते. बोले रे उसमें आंटे चावती है वो निकालो नको रे बहुत ही डेंजर है वो. तेरे को समझ नहीं आता के रे. अगं नाही अगं बाबा बैगन जैसा करू नको. कसं म्हणते हे बैगन की बात करू नको रे तू. बिग बॉस एक नंबर आहे. आजी आजी अरे कोण आता हसो. आता दरवाजा बोल. आता हसो. अभी जा रे तू खेल रे. बाय करके जो जा इधर बाय तो कर. बाय करून दे त्यांना. अब बाय तो कर इधर 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 बाय. अरे इधर दे इधर बाय कर. बाबा बाबा येणार आहे. तिला आम्ही म्हणतोय बाबा येणार आहे असं स्वरात आणि तुला खाऊ नाही देणार. तर हे तिला बाकीच येत नाही. ह्याला बाकीच येत नाही. बाबा एवढे देते. बाबा येणार आहे. आणखी 11:30ला तर बिग बॉस संपला. आम्ही बघितलं आणि त्याच्यानंतर मी झोपायचा प्रयत्न लई केला. फोन बघितला मी झोपायच्या आधी थोडा फोन यूज केला आणि मी लई झोपायचा प्रयत्न केला पण मला झोप येणार नाही. आणि म्हटलं ब्लॉग पण एंड केला नव्हता म्हणून आता चला तुमच्यासोबत बोलू जरा. तर मी बघा इथं अनन्याचा फोन असा टॉर्च लावून उलटा घेतला धरला आहे म्हणजे मला लाईट तर लावू शकत नाही कारण की सगळे झोपले आणि जोरात पण बोलू शकत नाही. फॅनचा आवाज तर तुम्हाला येतच असे. तर काय तर आता 2:30 वाजल्यात. काय करू काय कळत नाही मला वाटतं जरा फिरून येऊ का वर जाऊन टेरेसवर. कारण काय इथं जर जोरात बोललो तर सगळे उठतील आणि मला खावायला लागते. याला काय झालं बोतबीत लागलं काय अचानक बडबडायला लागली तसं पण. आणि आपल्याला नाही खायचं कोणाच्या घरातल्यांच्या शिव्या रात्री 2:30 वाजता. आता रात्र म्हणतात का पहाटे म्हणतात. मला वाटते पहाटे म्हणतात का रात्र म्हणतात. कमेंटमध्ये तुम्ही सांगा 2:30ला रात्र म्हणतात का पहाटे म्हणतात. तर आता चला वर जाऊया आपण. गाईज बघा 2:30 वाजल्यात तुम्हाला फोनमध्ये दिसतेच. तर गाईज मी आता वर आलो आहे आणि मला गोरखाचा आवाज आला आहे. सो गाईज
तर आता बघितलं तुम्ही मी वर आलो आहे आणि मला गुरखाचा आवाज आला, म्हणजे शिट्टी वाजवलेला. खरं गुरखा आहे का बघूया आपण. तुम्हाला आवाज येतो का शिट्टीचा? शिट्टीचा आवाज येत असेल तुम्हाला. दोन्ही फोन घेऊन हातात आले, एक इकडं कारण की तुम्हाला दिसलं पाहिजे ना मी नुसतं माझा आवाज येऊन काय उपयोग. तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो गुरखा आहे का बघूया आपण. चला माझ्यासोबत तुम्ही पण जा. बहुतेक ती पलीकडच्या गल्लीत आहे. सॉरी आवाज तर शिट्टीचा येतोय पण ह्या नाही, दुसऱ्या गल्लीत आहे वाटतं. तर जरा पण झोप दिसते का तुम्हाला? नाही ना, तर झोपच येणार नाही. काय झालं काय माहिती अचानक, म्हणून म्हटलं आता ब्लॉग चालू करू. ऐकला आवाज? म्हणजे गुरखा रात्रीचं येते करेक्ट. एवढी काय रात्र वाटत नाही, आज उजेड आहे जरा का पहाटेवानी जरा दिवस उगा लागलाय काय माहिती. हे बघा चांद आहे आणि सगळे झोपल्यात आपापल्या घरात आणि मला यांनाच झोप. हे भारी आहे की. अरे बापरे, टॉर्च लावतो थांबा. हे बघा काठी, मी भेलोच की असा हा टॉर्च नव्हता काय नाही, आणि एकदम मला वाटलं सापा काही. बघा सापावानीच आहे काठी. दाखवला असता हे गुरखा, पण बहुतेक ती दुसऱ्याच कॉलनीमध्ये तिकडच्या. मग आवाज तेवढा येते शिट्टीमुळं. कुत्री भुकायला लागला, ती येतील नाही. आला गुरखा आला. काय मला वाटलं त्याच गल्लीत आहे तुम्ही तिकडच्या. अच्छा चला, त्यांच्याशी भेट झाली आपली. तुम्हाला तेच दाखवत होतो. मला पण झोप लागत नाही म्हणून मी बाहेर आलो. चला, किती छान काम करतात बघा त्यांनी. एवढ्या रात्री त्यांनी काळजी घेतात, त्यांच्यामुळं आपण सुखरूप झोपू शकतोय आहे का. फायनली किती म्हणजे कुठलं पण काम कमी नाही बघा. एवढ्या रात्री फिरणं सायकलीवर, म्हणून आम्ही त्यांनी आल्या लगेच त्यांनी किती म्हणेल तेवढं पैसे देतो. त्याने आल्या लगेच. आता बघितलं त्यांनी इथं गेटवर येऊन आपल्या गेटपाशी येऊन वाजवून गेले. तो मला दाखवलं, म्हणून म्हटलं बोलूया जरा त्यांना, म्हणून बोलूया. पण तिकडं वाटलं मला बहुतेक आपल्या ह्या घरामुळं दिसलं नसेल, तर ते तिकडं आले असे तिकडं येऊन आपल्या इथं वाजवले, थांबले 2 मिनटं, तर मग लोक आणि गेले तिकडं. चला भारी वाटलं बघायला. चला आता आपण जाऊ खाली. मला तर कुत्र्यांची भीती वाटते. आत येऊ शकत नाही थोडा, कारण की गेट लावलेला आहे. त्यामुळं आपली धन्नो कशी बसल्या बघा इथं, धन्नो थांबल्या. तर काय फायनली मी आता आलो घरात आणि माझ्या आवाजावरून वाटत आहे, कारण की बाहेर थंडी पण आहे. आणि तो म्हणून दाखवलं गुरखा किती कष्ट करतात. आणि बघितलं नाही एवढ्या रात्री त्यांना स्वतःचं घर असो निवांत आपल्यासाठी, आपल्या सुखरूप झोपण्यासाठी, आपल्या सगळ्या घराचे रक्षण करण्यासाठी त्यांना फिरावं लागतं. ते पण एक कामच आहे. मग त्यांच्या कामाचे आपल्याला रिस्पेक्ट आहे. आणि त्यामुळे बोललो, मला भारी वाटलं त्यांना बोलून. आणि त्यांनी आता गेले लगेच तिकडं. आपल्या इथे येऊन बघितलं तुम्ही वाजवलं त्यांनी. तर सो चला आता मला वाटते आपण ब्लॉगचा एंड करूच, कारण की मला तर अजून झोप येणार नाही. बघू काय होते. झोप नाही लागली तर परत मी तुमच्याशी बोलीन. तरी ट्राय करतो डोळं झाकून, कारण की लगेच मग दिवसभर मग माझा झोपण्यात जाईल. आणि जरा जर झोप नाही झाली की मग दुपारी झोप येते. मग आपल्याला आधी तर काय सुट्टी द्यायची नाही, झोपून टाकायचं काय असते. तर चला मी आता झोपतो. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या.